बहीण संजीवनी कोमकर. ती पण अण्णांसारखीच आहे, तापट डोक्याची, रागिष्ट. तिने फक्त तिचा हिस्सा मागितला. तर अण्णा म्हटले की कृष्णा तेव्हा आत होता मोक्याच्या ह्याच्यात. तर अण्णा म्हटले कृष्णा आल्यावर बघू. तर कृष्णा आला बाहेर, अण्णांनी हिला बोलवलं नाही, ही अण्णांकडे गेली नाही. तो त्यांचा विषय होता. मग तो विषय वाढतच गेला. त्याचं मला तर काहीच माहिती नाही, आणि मी तर म्हणजे माहिती होतं सगळं, पण मी ह्याच्यामध्ये पडले नाही, कारण का मला काही नकोच होतं. मी आणि माझी पोरं आम्हीच चांगले. बहीण संजीवनी कोमकर. ती पण अण्णांसारखीच आहे, तापट डोक्याची, रागिष्ट. तिने फक्त तिचा हिस्सा मागितला. तर अण्णा म्हटले की कृष्णा तेव्हा आत होता मोक्याच्या ह्याच्यात. तर अण्णा म्हटले कृष्णा आल्यावर बघू. तर कृष्णा आला बाहेर, अण्णांनी हिला बोलवलं नाही, ही अण्णांकडे गेली नाही. तो त्यांचा विषय होता. मग तो विषय वाढतच गेला. त्याचं मला तर काहीच माहिती नाही, आणि मी तर म्हणजे माहिती होतं सगळं, पण मी ह्याच्यामध्ये पडले नाही, कारण का मला काही नकोच होतं. मी आणि माझी पोरं आम्हीच चांगले.